तुला की इथं आता जो नगरसेवक येईल किंवा महापौर येईल किंवा ज्यांची सत्ता येईल त्यांनी कोणती कामं केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दरवर्षी निवडणूक होते, दर 5 वर्षांनी निवडणूक होते, 5 वर्षांनी आमदार निवडून येतात, खासदार नगरसेवक निवडून येतात. पण मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे जी आपली जिथं राहते आपला विकास झालेलाच नसतो. फक्त जे नगरसेवक जे काय आमदार खासदार निवडून येतात ते फक्त आपल्या पोटापुरता विचार करतात. पण आपण आपले दिलेले 5 वर्ष अशा व्यक्तींना द्या की ज्या व्यक्तींना आपल्याला जे प्राथमिक गरजा आहेत जसे की रस्ते, स्त्री सुरक्षा, पाणी, लाईट बिल, प्राथमिक या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत. आता जसं मी अपडाऊन करतो उगवा गावावरून आणि माझ्या गावावरून तिथं येताना संध्याकाळी 6 वाजता एकही पोलीस कॉन्स्टेबल नसतो, होमगार्ड नसतो. तिथं लहान लहान मुली अपडाऊन करतात. अशा मुलींना खूप भीती वाटते. बाथरूम साईडला जायला सर्व मुलं गोंधळ करून उभेले असतात. अशा मुलींना सुरक्षा प्रत्येक गोष्टीसाठी मिळायला पाहिजे. कॉलेजमध्ये प्रत्येक व्यवस्थित सुविधा असायला पाहिजे की मुली प्रत्येक ठिकाणी कुठेही खांद्याला खांदा लावून उभ्या राहता आलं पाहिजे. ज्यांना सर्व गोष्टीत हे जसं की सुरक्षा मिळायला पाहिजे. आम्हाला प्राथमिक गरजा म्हणजे पाणी, स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे. कारण की पाण्यापासून खूप प्रदूषण होत आहे, बिमाऱ्या होत आहे, डेंग्यू होत आहे. अशा गोष्टी ज्या गोष्टी आम्हाला द्यायला जो व्यक्ती आम्हाला ह्या गोष्टी पुरविल त्याच व्यक्तीला आम्ही मतदान करू.